ही बघा आमची रिया. सकाळ झालेली आहे. आता आमची रिया एकदम छानपैकी आता ब्रश करून घेते. रिया बाळा काय करते बाळा तू? ब्रश. वाव, गुड गर्ल आहे तू. कोलगेट कुठे आहे? त्याला कोलगेट नाही ना. नाही कुठे? आता अण्णा येणार आहे घरी. आता आपल्याला राशन भरायला जायचंय बाळा. आता आपली पगार झाली ना बाळा. आता राशन भरायला जायचंय. आता थोड्या वेळाने आम्ही आता राशन भरायला जाणार आहे. आमची आता पगार झालेली आहे. तर आता राशन भरायचं आपल्याला. तर चला तुम्हाला दाखवतो आमच्या इकडचे रस्ते वगैरे. काय हे तुझा ब्रश? तुझं नाव काय? काय? रियाने कालच्याला गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे. ते कसं बाळा? गणपती बाप्पा एकदम गणपती बाप्पा गणपती बाप्पा म्हण की बाळा. नाही म्हणणार हे. आता चहा पितो मित्रांनो आणि मग जातो राशन भरायला जायचं. सांगलं का कोण येणार आहे? बोल. हा काय हा कोण येणार आहे? कोण येणार आहे? तू कधी तुला सांगितलं का? फोन लावला होता तुम्ही? तू बोलली सकाळी उठल्यावर काय म्हणली? तू इकडे घरी ये. तुला कर म्हणा का आतू शिव? फक्त आतू येणार आहे का मामा पण येणार? एरिया तुला काय आणायचं बघा? खाऊ काय आणायचं? खाऊ काय आणायचं तुला? खाऊ काय आणायचं सांग. घाण झाला. ओके. आता चाललोय. आता आम्ही राशन भरायला चाललोय. आता आमच्या दाजीची गाडी जरा येते घ्या बघा डॅमेज झाली. आता रवी शेट आलेत गाडी घेऊन. आता मस्तपैकी आता राशन भरून आणतो आणि तुम्हाला घरी आल्यावर दाखवतो काय काय घेऊन आलोय, कसं राशन काय काय भरले ते. आलावासा रोड आहे आमच्या इकडनं पुण्यात जाणार. आता इकडनं जायचं मस्तपैकी घोटावड्या फाट्यावर राशन भरायचंय आम्हाला. पाऊस पण जोरात आलेला आहे. पावसाला बी आता यायचं होतं. बाहेर निघले की पाऊस येतोय. एवढ्या वेळ नव्हता पाऊस. आता तर आम्ही मित्रांनो आता राशन भरून आलोय. आता एवढा जोरात पाऊस चालू आहे बघा. एवढ्या पावसामध्ये राशन घेऊन आताच आलोय. अजून जेवण पण नाही केलं. तुम्हाला दाखवतो आता राशन काय काय आहे काय नाही. तर बघा आता आम्ही रियाला खायला काय आणलं. रिया मला खायला काय आणलं पप्पांनी? रिया ओपन कर. रियाला पिझ्झा आणला पप्पांनी. आमच्या रियाला पिझ्झा एवढा आवडतो का नाही? लई दिवस झालं म्हणत अशी पप्पा पिझ्झा घेऊन या, पप्पा पिझ्झा घेऊन या. तर फायनली आम्ही पिझ्झा आणलेला आहे. आता ते काय सॉस
कशा अशा टाकायचा पिझ्झावर मग खायचा. वाव. चला आता आम्ही पिझ्झा ओपन करतो. पहिले पिझ्झा खायचा रिया. आवडला बाळा तुला पिझ्झा? आई आई कसा आहे बाळा? ते काय आहे? ते आमच्या रियाला बनपाव आणलाय खायला. आमच्या रियाला बनपाव पण भरपूर खूप आवडतो. आणि अजून काय आणलंय? हे रियाच्या मम्मीसाठी समोसा आणलेला आहे. बाळा समोसा नको बाळा, समोसा नाही खायचा. अजून काय आणले पप्पांनी? अजून काय आणले रियासाठी? थांब एक मिनिट थांबा. एक मिनिट थांब, तुला नाही निघाल चिकट आहे. तसं नको करू मग हे होईल. थांब एक मिनिट. नंतर ते ओके. आधी पहिला पिझ्झा खायचा. ओके आधी पिझ्झा खाऊ. वाव पिझ्झा. अरे देवा आमची पेस्ट्री तर पूर्ण विरघळून गेली. रिया आता याला फ्रीज मध्ये ठेव नंतर खा. आता पूर्ण पाणी झाले. ओके हा फ्रीज मध्ये ठेव. चल चल फ्रीज मध्ये ठेवून देऊ. चला मला पिझ्झा खाऊन सांग बरं कसं लागतं मला. कसं आहे कसं आहे मसाला टाकायचा आधी. ओके सॉस कुठे गेला? सॉस आणि सांग पप्पाला. नाही खाणार का? गोड आहे. आवडला मला पिझ्झा? पिझ्झा आवडला का तुला? तुझ्या हातात तुझ्या हाताला काढे. हे धर ना छोट. आवडला नाही तुला पिझ्झा? शट आमच्या रियाला पिझ्झा आवडला नाही. लग्न केल्यावर कसं असतंय बघा. पाण्याची बाटली घेऊन जावा, हे घेऊन या ते घेऊन या. आता चाललोय मी आता पाणी आणायला. हे आमचे रवी शेठ आलेत. आता आम्ही दोघे आता पाण्याची बाटली भरून आणतो. आता आज संध्याकाळचा वेळ चिकन बनवण्याचा आहे आमचा आज. तर चिकन तर घेऊन आलोय मी आता. आता तुम्हाला दाखवतो कशी चिकनची भाजी आम्ही बनवतो ते चला.
आळणी चिकन तर बनवून झालेले आहे. शिजले आता चिकन इकडं आमचं. आता इकडं मिरची आहे, कोथिंबीर, टोमॅटो आणि आमचे घरचे मसाल्याचं कूट केलेलं आहे. इकडं हळद, मीठ आणि मिरची. आता तुम्हाला बनवताना दाखवतो आता चिकनचं रेसिपी. आता माझी बायको बनवत आहे चिकन, तुम्हाला दाखवतो आता. आता चिकन मसाला टाकलेला आहे आणि परत गरम मसाला पण टाकलेला आहे. आता तेल उकळण्यासाठी टाकलेलं आहे. काय काय रे काय आलं, काय झालं बाळा? रिया काय झालं का? आता तेल उकळायला टाकलेले. आता टोमॅटो भाजून घेऊ त्याच्यामध्ये. किती वेळ ठेवायचा आता टोमॅटो? 5 मिनिटं. हे काय मिरची, अद्रक, लसूण आणि मिरची. मिरची नाही का? अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. तर जरा कसं आहे, आम्ही नवीन असल्यामुळं आम्हाला जास्त बोलता येत नाही. लाज पण वाटते थोडी थोडी. आता होईन हळूहळू सवय आता आम्हाला. चला किती वेळ ठेवायचं आता हे? ही माझी धर्मपत्नी आहे, आमचं सरकार. कुठला घरचा मसाला आहे का? हळद आणि दुसरं काय मसाले टाकले आता. थोडस आमचं बहुतेक करपून गेलं वाटतं. करपलंय का? पाणी टाकून थोड्या वेळ शिजू द्यायचं त्याला. चिकन कधी टाकायचं? शिजलं. ओके, तर आता 5 मिनिटं आपण थांबू, झाकून त्याला मस्तपैकी शिजून घेऊ पहिलं. चला आता बघू शिजलंय का आता मसाले. आता छान पैकी मसाले शिजलेले. आता चिकन टाकून घ्यायचं. आता पाहिजे तेवढं
आता जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून घेऊ आता शिजण्यासाठी चिकन. आणि आता एकदा थोडंसं हलवू आणि बंद करून ठेवू आता शिजेपर्यंत. शिजल्याच्या नंतर आता दाखवतो तुम्हाला. तर आमची फायनली चिकनची भाजी झालेली आहे. तर या जेवायला मित्रांनो, जेवायला बसलोय आता. झाले मस्तपैकी चिकनची भाजी, चपाती, लिंबू मस्तपैकी आणि कांदा. आपल्याला कांदा असल्याशिवाय जेवणच जात नाही. आपलं एकदम फेवरेट कांदा आहे. आता मस्त लिंबू पिळतो. आता कशी झाली चिकनची भाजी सांगतो तुम्हाला. एक नंबर झालेली चिकनची भाजी मित्रांनो, या खायला. कांदा हे आमचं छोटूसं पिल्लू. मला चिकन खा ना, खा ना.